सर्वात पहिला खेकडा शिगेच्या साहाय्याने पकडला. साईज बघा केवढी आहे. या खेकड्याने लयच चकवा दिला. भेगेमध्येच बसलाय. किती मोठा अंगडा आहे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग थोडा इंटरेस्टिंग बनणार आहे. खाजनामध्ये मुळे कसे पकडतात किंवा खेकडे कसे पकडतात ते या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आलोत आपण खाजनाजवळ. समोर नदी आहे तिकडे आणि हे सर्व कांदळवन, खाजनातील कांदळवन. चिखलामध्ये मुळे रुतलेले असतात आतमध्ये. ते मुळे विळ्याच्या साहाय्याने काढतात बाहेर. दादा आपला आहे तो आतमध्ये गेलाय. खेकडे पकडण्याचं साहित्य असतं ते काढतोय बाहेर. हा बघा, हा सुनील दादा. हा आपल्याला मुळे कसे पकडायचे आणि खेकडे कसे पकडायचे ते सांगणार आहे. आता हे तुझ्या हातामध्ये काय आहे दादा? शिग आहे, शिग खेकडे पकडण्यासाठी. अच्छा, खेकडे या शिगाच्या साहाय्याने पकडणार आहे आता. हो, बिलामध्ये घालणार. हा, खेकडे असे तर खेकडे धरून येते तिला बाहेर. ह्याला शिगेला हा, आज पाहायला मिळणार आहे आपल्याला. ओटी चालू आहे. नदीचं पाणी पाहायला मिळेल आपल्याला. हळूहळू खाली वळेल पाणी. आणि दादा बघा शिगेच्या साहाय्याने खेकडे पकडायला सुरुवात केले. बघूया आता आज किती खेकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे सर्व चिखल आहे. आहे तिथे. इथे खेकडा आहे वाटतं. दादाने शिग आतमध्ये टाकले. एक खेकडा आला. आतमध्येच आहे तो, फिरतोय तिथेच. आला आला आला. भारी रे. हे बघा मित्रांनो, सर्वात पहिला खेकडा शिगेच्या साहाय्याने आज पकडला. ओ वाव. दादाने सर्वात पहिला खेकडा शिगेच्या साहाय्याने पकडला. एक नंबर. साईज पण मोठी आहे याची. साईज बघा केवढी आहे. वा. ही जाळीची पिशवी आणलेली. या पिशवीमध्ये हा आपला एक खेकडा मिळाला आहे, तो ठेवला. बघा मस्तच. पहिला एक खेकडा आपल्याला मिळाला. आणखीन चाललोय दादा बरोबर पुढे. चिखलामध्ये पाय आतमध्ये रुततो. परत तो काढण्यासाठी आपल्याला थोडा दम लावायला लागतो. थकायला पण होतं. काम तसं सोपं नाही आहे. हे मोठं असं झाड आहे, त्या खाली असं बेळ आहे. अशा बेळांमध्ये खेकडी असतात. इथे पण शीक टाकले. खेकडा मिळाला तर ठीक आहे. नाही ना. या कांदळवनातून जातेवेळी हे चिखल आहे, त्या चिखलामध्ये पाय सांभाळून टाकायचे. नाहीतर खाली कातळ असेल ना तर पाय कट देखील होऊ शकतो. निळा अंगडा या खेकड्याचा. पुरी बोलतात त्याला, पुरी. खेकड्याची नवीन जमात पाहायला मिळाली, पुरी खेकडा. आंगडे निळसर होते त्याचे. जा पुढे जा. पकडतोय बघा. डांग्याने पकडलं त्यांनी. होय, हा मोठा साईज आहे बे मित्रांनो. हा खेकडा लढत देतोय, लढत. हार मानत नाहीये. डेंजर खेकडा आहे हा. फायनली हा तिसरा खेकडा कब्जामध्ये आलेला आहे.
दादाने हा तिसरा खेकडा पकडला. फर्स्ट टाइम हा अनुभव आहे आणि या अनुभवामध्ये खूप मजा येते. दादांच्या मागून फिरता फिरता कांदलवनाच्या आत आलोय. प्रत्येक झाडाच्या मोद्यामध्ये छोटी छोटी बिळं आहेत. त्या बिळांमध्ये खेकडे लपून आहेत. प्रत्येक बिळामध्ये मिळतोच असं नाही आहे. काही बिळांमध्ये नाही आहेत खेकडे आणि काही बिळांमध्ये मिळतात. हे बघा इथे आहे खेकडा. दादाला दिसला की आवाज देऊन बोलवतो आपल्याला. आवाज येतोय बघा. आला फायनली. हा बघा हा एक खेकडा मिळाला. शिगेला पकडलेला खेचते वेळी खेकड्याने पण जोर लावलेला आणि शीग जोरामध्ये खेचल्यामुळे हा आंगडा तुटला. किती मोठा आंगडा आहे बघा. अशा तऱ्हेने आपल्याला 4 खेकडे मिळाले. तर मित्रांनो कधी कधी आतमध्ये साप पण असू शकतो. ही शीग आतमध्ये टाकली ना तर साप पटकन बाहेर येतो. जाणकार व्यक्ती बरोबर असेल ना तर काही चिंता नाही. आला आला हा बघा. पकडली. शिगेला घट्ट पकडलेलं होतं या खेकड्याने. वरुण राजा बरस रे. जूनची 12 तारीख आणि वरुण राजाचं अजून आगमन नाही झालंय. गरमी व्हायला लागले खूप आता. भरतीची सुरुवात झाली. आता खाजनातलं पाणी वाढायला लागलंय. पहिलं पायाच्या टाचेपर्यंत पाणी होतं. आता पाणी वाढत वाढत बघा गुडघ्याच्या आसपास यायला लागलंय. आहे इथे खेकडा. हा खेकडा पकडता पकडता खूप टाइम झाला. हा खेकडा बाहेरच येत नाहीये. आतमध्येच फिरवतोय. या बाजूने दिसतोय. हा खेकडा लय चकवा देतोय. दिसतोय पण तो येत नाही बाहेर ना. शिगेला पकडत नाहीये. भेगेमध्येच बसलाय. वरच्या साईडला इकडनं घातलंच नाही लगेच नाही. आता मागच्या बाजूने ट्राय करतोय. पाणी पण तसं भरायला लागलंय आता. काय वाटतं हे बघ ही छोटी छोटी आहेत न्यायला. ए मोठी आहे मोठी आहे. अरे बाहेर इकडे इकडे हाय. इकडे हाय मित्रांनो पण ती बाहेर येत नाही आहे. हे बघा इकडे दिसते का हलताना तुम्हाला. बाहेर येत नाही आहे ती. मोठी आहे की छोटी अंदाज लावणं खूप मुश्किल काम आहे. पाणी भरायला लागले. आता आम्ही निघायचा विचार करतोय. या झाडामध्ये चिंबोरी होती ती खूप चिवट आहे. बाहेर येतच नाही आहे. खूप वेळ गेले. कमीत कमी 10 मिनटं या चिंबोरीच्या मागे लावली असतील पण ही चिंबोरी बाहेर नाही आली. हे बघा एवढी अशी खेकडी पकडलेत. 6-7 खेकडी आहेत. खेकडे पकडते वेळी तुम्ही पाहिलं असाल पाणी केवढं होतं. आता पाणी भरायला लागलंय. दगडं आहेत मोठी मोठी. आता पाय सरकायला लागलेत दगडांवरनं. याच ठिकाणावरनं आपण सुरुवात केलेली. त्या ठिकाणी आपण पोचलोत. पाणी बघा वरपर्यंत आलं. आता खाजन आता भरायला लागलंय. कांदळवन पाण्याखाली गेले. आपण खाजनातून आलोत किनाऱ्यावर. आता या इथे पाणी आहे. त्या पाण्यामध्ये चिखल साफ करून घेतो. शरीराला कुठे पण चिखल लागलं असेल ह्याच पाण्याने साफ करून घेतो.
दादा बोललेला 8-8:30 पर्यंत पाणी भरतं. आज लवकर का भरलं दादा पाणी? भांगशी असल्यामुळे पाणी लवकर भरलं, परत थोड्या टायमाने ओटेल. परत हो 8:30 वाजेपर्यंत असंच चालेल. 8:30 पर्यंत पाणी भरेल कमी होईल, भरेल कमी कमी होईल. जास्त कमी जास्त होईल. अच्छा, आता आपण आलोत किनाऱ्यावरती. किती खेकडे भेटले आज? 8 ते 9 खेकडे भेटले आपल्याला. हा बघा किती मोठा खेकडा आहे. असे मोठे मोठे खेकडे आपल्याला खाजनामध्ये पकडायला मिळतात आणि ह्या खेकड्यांचा रात्री रस्सा बनवला जाईल. खूप छान रस्सा खेकड्यांचा बनतो. शेतीची कामं चालली आहेत. हो शेतीची काम कामं चालली बा. हां, ही लागवड केलेली आहे ही लागवड केली, इथं रोपं लावायची आहेत. ना, लावून झालेत लावून झालेत. तर की नवीन लावायची आहेत परत. अच्छा, हो पावसाची प्रतीक्षा आहे आता सर्वांना. आणि ही समोर नदी, आपण ज्या खाजनामध्ये गेलेलो ना त्या खाजण्यालगत असलेली ही नदी आता पाणी भरायला लागलं आहे. आणि हे नदीचं विहंगम दृश्य दिसतंय. तिकडे दापोलीची घरं पण पाहायला मिळतात. बोटीतून त्या बाजूला जाऊ शकतो आपण. हां माझं माहेर दापोलीचंच आहे. हां, आजींचं माहेर दापोलीला आहे. दापोली मोठा. तुमचं घर हे आहे का? आमचं घर ते ह्या घराच्या पाठी आहे. अच्छा, या हे वालं. हो हा हां, या घराच्या मागे. त्याच्या मागं आहे. अच्छा, हो तर मंडळी गावांमध्ये शेतींची कामं उरकत आले तर वरुणराजाच्या बरसण्याची सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत. कधी पाऊस पडेल माहीत नाही. ऊन सावळी असतं वातावरण इकडचं. आजचा खेकडे पकडण्याचा अनुभव खूपच छान होता. दादानी शिगेच्या साहाय्याने खेकडे कसे पकडतात ते आपल्याला दाखवलं. मला पण खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करून कळवा. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. तोपर्यंत मी अक्षय तुम्हा सर्वांची रजा घेतो. चला, बाय बाय.